विचारधारा आहे. बुद्ध, चारवाक, महावीर, संत रोहिदास, संत नामदेव, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, चक्रधर स्वामी, बसवण्णा, आधुनिक काळातील फुले शाहू आंबेडकर, या सगळ्यांची खूप मोठी परंपरा आपल्या देशाला आहे. बुवाबाजी, बापूगिरी, अंधश्रद्धा यावरती कडाडून हल्ला केला ज्ञानेश महाराज सरांनी. कधी काळी प्रबोधनकार ठाकरे महाराष्ट्राने अनुभवले. केशवराव जयदे, दिनकरराव जवळकरांचं मोठे योगदान आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठं काम केलं. महात्मा फुलेंनी धर्माची चिकित्सा केली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सनातनांना वठणीवरती आणलं. पण तो वारसा अलीकडच्या काळामध्ये विशेषतः या 50 वर्षामध्ये बंद पडलेला होता. तो महापुरुषांचा वसा आणि वारसा मोठ्या ताकदीनं मुंबईमध्ये राहून त्यांनी चालवला. महाराष्ट्रामध्ये या बुवा बापूंनी खूप थैमान घातलं. आसाराम बापू, पांडुरंग शास्त्री आठवले, तो धर्माधिकारी, अशा अनेक बुवा महाराज आहेत. या बुवा महाराजांनी लोकांना वेडं केलंय, पागल बनवलंय, विचार करण्याची शक्ती नष्ट केलेली आहे. आणि बुवागिरी, बापूगिरी ही संविधान विरोधी आहे. आपलं संविधान घटनेतील कलम क्रमांक 51 मध्ये म्हटलंय, वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. जे प्रबोधनकार ठाकरे म्हणाले होते, शिवाजी महाराजांच्या नावामध्ये इतकी ताकद आहे की 33 कोटीत देवाची फलटण बाद झाली तरी चालेल, एवढी ताकद छत्रपती शिवाजीराजेंच्या नावामध्ये. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जागतिक कीर्तीचे विद्वान, संविधानाचे निर्माते. आज तर आपण सगळे महाराष्ट्रातले सगळ्या पक्षाचे लोक जय भवानी जय शिवाजी म्हणतात, पण या देशामध्ये जय भवानी जय शिवाजी घोषणा प्रथमतः भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य अधिकार दिलेले फंडामेंटल राईट अमेरिकन नागरिकाला नाही दिलेले स्वातंत्र्य. बीजेपी वाले, संघवाले, RSS वाले त्यांच्या आयडिओलॉजी प्रामाणिक आहेत. ते त्यांची जी आयडिओलॉजी आहे सनातनी, जे फुले शाहू आंबेडकरचं नाव घेतात, हे महाविकास आघाडीवाले हे फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराशी प्रामाणिक आहेत का? किती काँग्रेस राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी, जबाबदारी नेत्यांनी या घटनेचा निषेध केला, दाखवा. पण बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलं, एक शब्द देखील त्यातला कालबाह्य झाला नाही, इतके विज्ञानवादी बुद्ध होते. पण बुद्धांनी स्वातंत्र्य दिल्यामुळं, बुद्धांनी धर्मचिकित्सेचं स्वातंत्र्य दिल्यामुळं बुद्धिझम मध्ये आजचा कार्यक्रम केवळ मुंबईसाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे. कारण महाराज सरांवरती अन्याय करण्याचा, त्यांचा विचार दडपण्याचा, त्यांच्या मनामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न काही दिवसापूर्वी झाला. त्या सर्वांना आम्ही सांगू इच्छितो, एकट्याला गाठून दमदाटी करणं याला शौर्य म्हणत नाही. तुमच्यात हिंमत असेल तर सर्वांसोबत या ना चर्चा करायला. सगळे असताना एकट्याला गाठणं, दमदाटी करणं, त्यांना माफी मागायला लावणं हे काही शौर्य नव्हे. आणि यामुळे काय महाराज साहेब थांबणार नाहीत, शांत बसणार नाहीत. गॅलिलिओवर पण असे दडपशाही निर्माण झाली होती, आपल्याला माहिती आहे. युरोपमध्ये जेव्हा रेनेसान्स झाला, पुनर्जागरण चळवळ झाली, आणि त्या पुनर्जागरण चळवळीनं युरोपमध्ये खूप मोठी वैज्ञानिक क्रांती झाली. त्या वैज्ञानिक क्रांतीतून औद्योगिक क्रांती झाली, शैक्षणिक क्रांती झाली, आणि त्यामुळे जग बदललं. आणि ते जग बदलण्यामध्ये युरोपमधल्या अनेक लोकांचं मोठं योगदान आहे. सॉक्रेटिस आहे, प्लेटो आहे, अरिस्टॉटल आहे, शेक्सपियर आहे, डार्विन आहे, कार्ल मार्क्स आहे, कोपर्निकस आहे, न्यूटन आहे, तसंच गॅलिलिओ. गॅलिलिओच्या समकाळामध्ये असणाऱ्या अनेकांच्या हत्या झाल्या, माफी मागायला लावली, अनेकांनी बलिदान दिलं. गॅलिलिओ ज्याने सांगितलं की सूर्य स्थिर आहे आणि त्याभोवती पृथ्वी फिरते, तिथल्या धर्मांधांना, धर्ममार्तंडांना ते मान्य नव्हतं. गॅलिलिओची हत्या करणार, गॅलिलिओच्या मनामध्ये दहशत निर्माण केली, पण गॅलिलिओने माफी मागितली. गॅलिलिओने विचार केला की आपण जर का माफी नाही मागितली तर हे धर्मांध लोक आपल्याला ठार मारतील, आणि मग विज्ञानाच्या संशोधनाचं उर्वरित काम मला करायचंय, ते काम अर्ध राहील. म्हणून माफी मागितली. म्हणून गॅलिलिओचं महत्व आणि गॅलिलिओचं क्रांतिकार्य संपलं नाही. या उलट गॅलिलिओच्या कार्यानंतर
गेल्या 30 वर्षापूर्वी पोपने जाहीर मागितली. गॅलिलिओच्या मृत्यूनंतर सुमारे 350 वर्षानंतर पोपने माफी मागितली की आम्ही गॅलिलिओ आम्हाला माफ करा. एक दिवस असा येईल की या धर्मांधांना ज्ञानेश महाराजांची माफी मागावी लागेल. महाराष्ट्राला दुःख झालं. मी महाराष्ट्रावर फिरतो. हा केवळ महाराज सरांचा उपवर्ग नाही, हा या देशातील खूप मोठी विचारधारा आहे. बुद्ध, चारवाक, महावीर, संत रोहिदास, संत नामदेव, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, चक्रधर स्वामी, बसवण्णा, आधुनिक काळातील फुले शाहू आंबेडकर, या सगळ्यांची खूप मोठी परंपरा आपल्या देशाला आहे. आणि त्या परंपरेचं काम संपूर्ण आयुष्यभर महाराज सरांनी केलेलं आहे. सगळं आयुष्य समर्पित केलं. कशासाठी? व्यक्तिगत कुटुंबासाठी नाही, व्यक्तिगत हितासाठी नाही, संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढलेला आहे. आणि चित्रलेखा, महाराष्ट्रामध्ये चित्रलेखाची खूप मोठी ओळख महाराज सरांनी निर्माण केली. गावागावामध्ये, घराघरामध्ये चित्रलेखा अनेक नियतकालिका आहेत महाराष्ट्रामध्ये, अनेक साप्ताहिक आहेत, मासिक आहेत, त्रैमासिक आहेत. त्यांचं योगदान आहे, नाही असं आपण म्हणणार नाही. पण या 40 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचार घेऊन जाण्याचं ऐतिहासिक काम कोणी केलं? चित्रलेखानं केलं. आणि चित्रलेखा कोणाच्या नावाने ओळखला जातो? चित्रलेखा म्हणजे ज्ञानेश महाराज. आम्हाला तर वाटायचं चित्रलेखा त्यांचाच आहे, पण नंतर समजलं मालक वेगळे आहेत, हे संपादक आहेत. चित्रलेखाचा राजीनामा दिला. आज चित्रलेखा वाचायला मिळत नाही आपल्याला. बहुतेक बंद झालं चित्रलेखा. म्हणजे घराघरामध्ये महाराष्ट्रातल्या चित्रलेखा वाचला जायचा. कोणत्याही स्टँडवरती, स्टेशनवरती शुक्रवारी, शनिवारी चित्रलेखा यायचा आणि रविवारी आपल्याला चित्रलेखा स्टँडवरती, स्टेशनवरती मिळत नव्हता. इतका खप चित्रलेखाचा होता. वैविध्यपूर्ण मोबाईलच्या युगामध्ये, कॉम्प्युटरच्या युगामध्ये, या सगळ्या मल्टीमीडियाच्या युगामध्ये चित्र वाचन संस्कृती कमी झालेली आहे. परंतु महाराष्ट्राला पुरोगामी विचार वाचायला लावले ज्ञानेश महाराजांनी. मी 1999 पासून चित्रलेखाचा वाचक. अशा अनेक मुलं महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर, परदेशामध्ये देखील. ज्यावेळेस आम्ही दुबईला कार्यक्रमाला शिवजयंतीच्या निमित्तानं गेलो, तिथं अनेक आपल्या महाराष्ट्रातील अनेक इंजिनियर्स आहेत, वेगळ्या क्षेत्रामध्ये तिथं काम करणारे लोक आले होते. ते म्हणाले आम्हाला महाराज सरांना भेटायचे. म्हणजे चित्रलेखाचे वाचक दुबईमध्ये देखील ते म्हणाले आम्हाला महाराज सरांना भेटायचं. आमची महाराज सरांची कधी भेट होईल का? आणि मग त्यांना मी सगळी महाराज सरांच्या बद्दलचे सगळे डिटेल्स दिले आणि त्यांनी महाराज सरांना दुबईला निमंत्रित केलं. दुबईमध्ये देखील जाऊन महाराज सरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीसाठी प्रमुख वक्ते म्हणून त्यांनी भाषण केलेलं आहे. मग ते नामवंत पत्रकार आहेत. बहुआयामी व्यक्तिमत्व आहे महाराज सरांचं. केवळ पत्रकारिता नव्हे, केवळ एका ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी अनेक लोक सुख वस्तू झाली की परत लढण्याची मनोवृत्ती नसते, भूमिका घेण्याची मनोवृत्ती नसते. पण माननीय ज्ञानेश महाराज सर हे महाराष्ट्रातील भूमिका घेणारा पत्रकार. बुवाबाजी, बापूगिरी, अंधश्रद्धा यावरती कडाडून हल्ला केला ज्ञानेश महाराज सरांनी. कधी काळी प्रबोधनकार ठाकरे महाराष्ट्राने अनुभवले. केशवराव जयदेव दिनकरराव जवळकरांचं मोठे योगदान आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठं काम केलं. महात्मा फुलेंनी धर्माची चिकित्सा केली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सनातनांना वठणीवरती आणलं. पण तो वारसा अलीकडच्या काळामध्ये विशेषतः या 50 वर्षामध्ये बंद पडलेला होता. तो महापुरुषांचा वसा आणि वारसा मोठ्या ताकदीनं मुंबईमध्ये राहून त्यांनी चालवला. त्यांनी भूमिका घेतल्या. महाराष्ट्रामध्ये या बुवा बापूंनी खूप थैमान घातलं. आसाराम बापू, पांडुरंग शास्त्री आठवले, तो धर्माधिकारी, अशा अनेक बुवा महाराज आहेत. या बुवा महाराजांनी लोकांना वेडं केलंय, पागल बनवलंय, विचार करण्याची शक्ती नष्ट केलेली आहे. आणि बुवागिरी, बापूगिरी ही संविधान विरोधी आहे. आपलं संविधान घटनेतील कलम क्रमांक 51 मध्ये म्हटलंय, वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. संविधानातील कलम क्रमांक 51 मध्ये सांगितलंय. आणि तो वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करण्याचं संविधानाचं काम महाराज सरांनी संपूर्ण हयातभर केलेलं आहे. जो संत तुकारामाचा विचार होता, ऐसे कैसे झाले बंधू कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावून या राख डोळे झाकून करती पाप, दाबी वैराग्याची कळा भोगी विषयांचा सोहळा, तुका म्हणे सांगो किती जळो तयाची संगती. यांची संगत सोडा. तो राम रहीम, बाबा राम रहीम, आसाराम बापू, ह्या अशा अनेक बुवा बापूच्या नादी महाराष्ट्रातील जनता लागलेली आहे.
आणि या जनतेला या सगळ्या बुवागिरी बापूगिरीतून वाचवण्यासाठी महाराज सरांनी चित्रलेखातून प्रहार केलेले आहे. हे कोण लिहू शकतं? ज्याला तळमळ आहे, ज्याला पोटतिडीक आहे. बुडते जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. संत तुकारामांनी परखड अभंग का लिहिले? तर त्यांना माहिती होतं या बुवागिरीच्या माध्यमातून लोकांचं शोषण केलं जातंय. आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक पत्रकार आहेत. या बुवागिरी बापूगिरी विरुद्ध सर्वात परखडपणे कोणी लिहिलं? महाराज सरांनी लिहिलं. त्यांना काय हौस होती? कोणाची मन दुखवायची, कोणाला अंगावरती घ्यायचं, लोकांनी केसेस टाकाव्यात, घरापर्यंत यावं, याची हौस आहे त्यांना. ज्याला तळमळ आहे, पोटतिडीक आहे, असाच व्यक्ती असं लिहू शकतो आणि अशी भूमिका घेऊ शकतो. असं निर्भीडपणे प्रामाणिक काम करण्याची हिंमत कोणामध्ये असते? तळमळ ज्याच्याकडे त्याच्यामध्ये असते. तळमळीनं बुवागिरीच्या बापूगिरीच्या विरुद्ध काम केलं. त्याबद्दल अनेक गुन्हे, अनेक खटले त्यांच्यावरती दाखल आहेत, पण त्याचं कधी त्यांनी भांडवल केलं नाही. एक गुन्हा दाखल झाला तर किती हलपटे घालावे लागतात, किती त्रास होतो. वकील, ती ज्युडिशरी, सगळा वेळ जातो, त्यामध्ये पैसा जातो. अनेक गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावरती, त्याचं कधी भांडवल केलं नाही त्यांनी. ते महाराष्ट्रभर फिरत असताना कधी सांगितलं नाही माझ्यावरती एवढे गुन्हे दाखल आहेत. कशासाठी? का त्यांची प्रॉपर्टी आहे, का त्यांच्या जमिनीचा वाद आहे, का फ्लॅटचा वाद आहे, का जागेचा वाद आहे? कोणासाठी करतात ते? ते सगळं काम महाराष्ट्रातल्या इथल्या रयतेसाठी, इथल्या जनतेसाठी, भूमिपुत्रांसाठी हे काम करतात. डॉक्टरांचं, वकिलाचं काम जेवढं महत्वाचं असतं तेवढंच प्रबोधनकारांचं काम देखील महत्वाचं असतं. आणि ते प्रबोधन करण्याचं काम महाराज सरांनी केलेलं आहे. मी काय जास्त आपला वेळ घेणार नाही, अनेक मान्यवर मंडळी बोलणार आहेत, पण महत्वाच्या बाबी काय आपल्या पुढे ठेवणार आहे. या महाराष्ट्रामध्ये गेल्या 30-40 वर्षामध्ये देशामध्ये काय काय घटना घडल्या? बाबरी मशीद, राम मंदिर, तो प्रश्न संपला. पण त्यामुळे देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ध्रुवीकरण झालं, मनं दुभांगली गेली, राजकारण कलुषित झालं, समाजकारण कलंकित झालं. बाबरी मशीद, राम मंदिर, आपण गावात बातम्या वाचायचो, टीव्हीवरती पाहायचो, पण फॅक्ट पत्रकारिता ज्याला म्हणतात, अयोध्येला जाऊन त्या ठिकाणी आज ते इतके तरुण दिसतात, तर 30 वर्षापूर्वी किती तरुण असतील ते? 30-35 वर्षापूर्वी अयोध्येला जाऊन ग्राउंडवरती त्यांनी काम केलं, त्या ठिकाणच्या मुलाखती घेतल्या आणि चित्रलेखामध्ये सगळा वृत्तांत त्यांनी प्रकाशित केला. फॅक्ट, वस्तुस्थिती त्या ठिकाणी जाऊन जीव धोक्यात घालून, म्हणजे ते वाचलेतच कसं काय मला नवल वाटते, जीव धोक्यात घालून अनेक वेळा त्यांनी काम केलं. राम मंदिर, बाबरी मशिदीचा विषय असेल, अलीकडच्या काळामध्ये गेल्या 30 वर्षामध्ये, 20-25 वर्षामध्ये घडलेल्या अनेक घटना आहेत महाराष्ट्रामध्ये, ज्या घटनांनी महाराष्ट्राचं समाजकारण, राजकारण, सांस्कृतिक क्षेत्र, कलेचं, साहित्य क्षेत्र त्याचं मोठं परिवर्तन झालेलं आहे. त्या अशा काही घटना मी आपल्या पुढे ठेवणार आहे. त्यामध्ये सगळ्यात मोठी महत्वाची घटना, ज्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण बदललं, सांस्कृतिक क्षेत्र बदललं, साहित्य क्षेत्र बदललं, ती घटना म्हणजे भांडारकर जेम्स लेन प्रकरण. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्रीच्या चरित्रावरती हल्ला जेम्स लेनने केला. पुस्तक महाराष्ट्रात आलं, काही लोकांना ते माहितीच झालं, कोणी बोलायला तयार नाही. मी नामोल्लेख करणार नाही कोणाचा, अनेक लोकप्रतिनिधींचा, ते मोठे नेते, जबाबदार नेते, आम्ही त्यांना त्या काळात भेटलो. असं पुस्तक आलंय, भयानक आहे. छत्रपती शिवाजीराजांचा अवमान करणारं पुस्तक आहे, अनैतिहासिक आहे. यातल्या बाबी सगळ्या खोटारड्या आहेत, त्या चुकीच्या आहेत. त्या जे कुजबूज तंत्र या संघवाल्यांनी, सनातन्यांनी राबवलेलं आहे, त्याला शब्दबद्ध करण्याचं विकृत काम त्या लेननी केलेलं आहे. ह्या लेनचा खरा मेंदू पुरंदरे, हे सगळं आम्ही जबाबदार नेत्यांना दाखवलं. कोणी बोलायला तयार नाही, वाच्यता नाही, प्रतिक्रिया नाही, निषेध नाही. त्या दरम्यान पुण्यामध्ये शिवसेनेच्या काही तरुणांनी त्या लेनचा सहलेखक श्रीकांत बहुलकरला काळं फासलं. नंतरच्या सगळ्या राजकीय घडामोडी मी काय त्यामध्ये जाणार नाही. त्या दरम्यान सगळे गप्प होते. आपल्या आराध्य दैवत, सगळ्या महाराष्ट्राचं नव्हे, देशाचं आराध्य दैवत, जे प्रबोधनकार ठाकरे म्हणाले होते, शिवाजी महाराजांच्या नावामध्ये इतकी ताकद आहे की 33 कोटी देवाची फलटण बाद झाली तरी चालेल, एवढी ताकद छत्रपती शिवाजीराजांच्या नावामध्ये. जय शिवाजी म्हटलं तर त्यांच्या नावापुढे 33 कोटी देवांची फलटण बाद होते. 33 कोटी देवांना विसरलं तर चालेल,
पण छत्रपती शिवाजीराजांना कधी तुम्ही विसरू नका असं प्रबोधनकार ठाकरे म्हणाले. कर्मभावराव पाटील म्हणाले, अरे एक वेळेस प्रसंग पडला तर जन्म देणाऱ्या बापाचं नाव बदलेल, पण एक वेळ दिलेलं शिवाजीराजांचं नाव मी कधी बदलणार नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जागतिक कीर्तीचे विद्वान, संविधानाचे निर्माते. आज तर आपण सगळे महाराष्ट्रातले सगळ्या पक्षाचे लोक जय भवानी जय शिवाजी म्हणतात, पण या देशामध्ये जय भवानी जय शिवाजी घोषणा प्रथमतः भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. आपल्या सगळ्यांचं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज. उजवे डावे सगळेजण छत्रपती शिवाजीराजांचा जय जयकार करतात, पण त्यांची बदनामी होत असताना, अत्यंत गलिच्छ पुस्तकीत आलं असताना कोणी बोलायला तयार नव्हतं. त्यावेळेस ज्ञानेश महाराज सरांनी चित्रलेखातून एक लेख लिहिला, शिवरायांच्या बदनामीचं विदेशी पुस्तक स्वदेशी मस्तक. सगळे लोक त्या लेनकडे बोट दाखवत होते, पण लेनच्या पाठीमागचा खरा मेंदू भांडारकरी भटांमध्ये. या भांडारकर संस्थेतल्या जे कोण लोक होते कोणाला माहित नव्हतं. महाराष्ट्रातल्या इंग्लिश पुस्तक कोणी वाचलं नव्हतं. चर्चा कुजबूज तंत्र गुपचूपपणे चर्चा सुरू होती, पण त्या लेनवाद्यांना, खऱ्या गुन्हेगारांना, छत्रपती शिवाजीराजांचा अवमान करणारे खरे गुन्हेगार महाराष्ट्राच्या समोर आणले. ज्ञानेश महाराज सरांनी तो लेख लिहिला, शिवरायांच्या बदनामीचे विदेशी पुस्तक स्वदेशी मस्तक. हा लेख अनुभवामध्ये किती ताकद असते, इतकी ताकद त्या लेखामध्ये आहे. त्या लेखाने काय घडलं, संभाजी ब्रिगेड चौतळून उठली आणि बरोबर मुळावरती घाव घातला. पुण्यातल्या शिवसैनिकांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्यांना काळं फसलं. तो लेख आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये गदारोळ निर्माण झाला. त्या लेखाने मोठं ऐतिहासिक काम काय केलं, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या चोरांना शोधून काढलं. आणि 2004चं साल आहे ते. त्यावेळेस भाजप शिवसेनेची 100% सत्ता येणार होती. तसं वातावरण महाराष्ट्रामध्ये होतं. केंद्रामध्ये अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते देशामध्ये, आणि महाराष्ट्रामध्ये बीजेपी शिवसेनेचं सरकार निश्चितपणे येणार होतं. पण तो लेख आला आणि महाराष्ट्र खवळला आणि खरे शत्रू उघड झाले. त्यावेळेस कोणी कोणी काय काय भूमिका घेतल्या सगळ्या राजकीय पक्षांनी, त्याबद्दल काय मी विस्ताराने बोलणार नाही, तो विषय महत्वाचा नाही. पण महाराज सरांच्या त्या लेखामुळं खरे शत्रू समजले. आर पाटलांनी, विद्याताई या ठिकाणी आहेत, ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी आर पाटील म्हणाले की या पाठीमागचा मेंदू शोधून काढेन. कुणाचा? भांडारकर संस्थेवर हल्ला करणाऱ्यांना शोधून काढू आणि त्यांना धडा शिकवू, असं आर म्हणाले. आर पाटलांना माहिती नव्हतं, बिचारा इनोसंट नेता होता, काही माहिती नव्हतं. त्यांना काही लोक घेऊन गेले मंडळी भांडारकर संस्थेमध्ये आणि हल्ला फक्त झाला एवढंच सांगितलं. पण हल्ला का झाला, कोणी केला, हे आर पाटलांना भेटून रात्रीच्याला महाराज सरांनी सांगितलं. आर पाटलांनी दुसऱ्या दिवशी भाषा बदलली आणि योग्य ट्रॅक वरती आर पाटील आले. आर पाटलांना सुद्धा प्रबोधन करण्याची ताकद ज्ञानेश महाराज सरांमध्ये होती. आणि मग आर पाटलांनी महाराष्ट्रामध्ये भरपूर सभा घेतल्या आणि त्यामुळे काय झालं, महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आली. म्हणजे 2005ला महाराष्ट्रामध्ये जी काँग्रेस राष्ट्रवादीची, ज्याला आपण महाविकास आघाडी म्हणतो, त्यांची सत्ता आली, ती फक्त आणि फक्त ज्ञानेश महाराजांमुळे आली. पुढे 1 वर्ष त्यांनी तो विषय लावून धरला, भरपूर लेखन केलं वर्षभर, लेनवाद्यांना चव्हाट्यावरती आणलं, त्याच्या पाठीमागचा मेंदू कोण आहे काय आहे सगळं वृत्तांत त्यांनी लिहिला. 2005, 2009 अशा 2 वेळेस महाविकास आघाडीची सत्ता येण्यामध्ये त्यांचे नेते कर्तृत्वान आहेत, असं काय आपल्याला त्यांना दुय्यम नाही लेखायचं. पण महाराष्ट्राचं बौद्धिक प्रबोधन कोणी केलं, महाराज सरांनी केलं आणि त्यांना सत्तेपर्यंत पोहोचवलं. त्या दरम्यान महाराष्ट्रातील अनेक लोक वेगळ्या पद्धतीची वक्तव्य करत होती. त्यावेळेस कुमार केतकर, आपल्यापैकी तुमच्यापैकी अनेकांना त्यांच्याबद्दल आदर आहे, काही लोकांना प्रेम आहे. त्यावेळेस केतकर काय बोलत, आपलं काय मत आहे की केतकर पुरोगामी आहेत. खरंच ते पुरोगामी आहेत का? ज्यावेळी भांडारकरवरती हल्ला झाला त्यावेळेस केतकरांनी निषेध केला. विचाराची लढाई विचारानं झाली पाहिजे. ठीक आहे, आम्ही पण विचाराचे समर्थक आहोत, आम्ही संविधानाचे समर्थक आहोत, आम्ही संविधानिक मूल्य जोपासणारे आहोत. भारतीय संविधानाने जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे ते विचाराला दिलेलं आहे का विकृतीला दिलेलं आहे तेवढं सांगा. विचाराला दिले, विकृतीला दिलंय का? कोणाला शिव्या देण्यासाठी भारतीय संविधानाने स्वातंत्र्य दिलंय का?
कोणाच्या आई बहिणीला शिव्या देण्यासाठी. विचारांची लढाई विचाराने झाली पाहिजे. पण लेननं जो मजकूर लिहिला होता तो काही विचार आहे का? कोण कोणाचे वडील आहेत इतिहासातलं सोडावं. आपले वडील कोण आहेत आपल्या आईलाच माहिती ना. आणि बाप सिद्ध करणं हा काय संशोधनाचा विषय आहे का? इथे रिसर्च मेथॉडॉलॉजी हा काय संशोधनाचा विषय आहे का? दुसरं पुस्तक लिहा. विचाराची लढाई विचाराने झाली पाहिजे. लेनला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं पाहिजे. लेन काय भारतीय नागरिक आहे का? भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य अधिकार दिलेले फंडामेंटल राईट. अमेरिकन नागरिकाला नाही दिलेलं स्वातंत्र्य. त्या अमेरिकन नागरिकाचं केतकर त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य द्या. त्यानंतर भांडारकर संस्थेला अनेकांनी मदत दिली काही विशिष्ट ग्रुपनी. केतकरांनी देखील ते ज्या वर्तमानपत्राचे त्या काळ संपादक होते भांडारकर संस्थेला निधी दिला. निधी कधी दिला? निधीचा चेक सुपूर्द केला 18 फेब्रुवारी 2005 ला. 18 फेब्रुवारी 2005 ला 18 फेब्रुवारीला निधीचा चेक दिला. त्याची बातमी वर्तमानपत्रामध्ये कधी येणार? राजेंद्रजी भोसले 18 फेब्रुवारीला जर का त्यांनी चेक दिला तर बातमी किती तारखेला येणार? 19 फेब्रुवारीला. 19 फेब्रुवारीला काय असतो? शिवजयंती. हे अनावधान झालं असेल का? छत्रपती शिवाजीराजेंची बदनामी करण्यामध्ये ज्या संस्थेचा कट आहे त्या संस्थेला 18 फेब्रुवारीला केतकर चेक देतात आणि 19 फेब्रुवारीला पहिल्या पानावरती बातमी छापून येते. ही संस्कृती आहे का विकृती आहे? त्या केतकरांना काँग्रेसने खासदार केलं राज्यसभेवरती अलीकडच्या काळात. पृथ्वीराज चव्हाणांना मी स्वतः भेटलो, फोन केला. अशा विकृत व्यक्तीला खासदार कशाला? नाही, तो दिल्लीतून निर्णय झाला. माझं मत काय आहे? ज्या विचारधारेने महाराव सरांच्या मनामध्ये दहशत निर्माण केली, त्यांना उपद्रव दिला, अहो ते त्यांच्या आयडिओलॉजी प्रामाणिक आहेत. हो, बीजेपी वाले, संघवाले, RSS वाले त्यांच्या आयडिओलॉजी प्रामाणिक आहेत. ते त्यांची जी आयडिओलॉजी आहे सनातनी, जे फुले शाहू आंबेडकरचं नाव घेतात, हे महाविकास आघाडीवाले हे फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराशी प्रामाणिक आहेत का? किती काँग्रेस राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी, जबाबदारी नेत्यांनी या घटनेचा निषेध केला? दाखवा. सत्तेपर्यंत नेलं ना महाराव सरांनी. हे का दुश्मन नाहीत महाराष्ट्राचे, सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहे. विकृत केतकरांना तुम्ही खासदार करता आणि महारावांसाठी साधी प्रतिक्रिया देत नाहीत, त्यांच्या पाठीशी उभं राहत नाही तुम्ही. हा कृतज्ञपणा आहे. याची आम्हाला चीड आहे. भावानो भगिनीनो, आज आपण आत्मचिंतन केलं पाहिजे. आता फडणवीसांनी पुरंदरला महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला. महाराव सरांनी, जितेंद्र आव्हाडांनी, आम्ही, प्रतिमा परदेशी राज्यभर 55 परिषदा घेतल्या. शिवसन्मान जागर परिषद 55 महाराष्ट्रभर फिरून पदर खर्चानी. या उलट ज्या कोल्हापूरला शिवसन्मान परिषद होती, संयोजक आमचे साधे हो, सगळे गरीब सामान्य कुटुंबातले संयोजक. हे प्रस्थापित कशाला येतील हा विषय घेऊन? बरं, फडणवीस त्यावेळेस मुख्यमंत्री होते, 2016ची गोष्ट आहे. संयोजक अत्यंत गरीब. महाराव सरांना आदल्या दिवशी या ठिकाणी मुंबईमध्ये पुरस्कार मिळाला होता. माझ्या माहितीप्रमाणे प्रबोधनकार ठाकरे कोणता 25,000चा पुरस्कार मिळाला. पुढारीकरांचा त्यांना 25,000चा पत्रकारिते क्षेत्रातील पुरस्कार मिळाला होता. आणि दुसऱ्या दिवशी शिवसन्मान परिषद होती. ते रात्रभर प्रवास करून कोल्हापूरला आले. संयोजकाची अवस्था पाहिली. महाराव सरांनी ते 25,000चं जे पाकिट होतं पुरस्काराचं मिळालेलं ते संयोजकाला दिलं. दाखवा असा वक्ता आहे का महाराष्ट्रात? कोण असा एखादा संशोधक, अभ्यासक, विचारवंत आहे का? मी पाहिले अनेक वक्ते अकाउंटवरती पैसे जमा झाल्याशिवाय घर सोडत नाहीत, भाषणाला येत नाहीत. बरोबर आहे का नाही? आधी ठरवतात एवढी रक्कम, ऍडव्हान्स पण चालत नाही, पूर्ण रक्कम लागते. म्हणजे अकाउंटवरती पैसे आल्याशिवाय अनेक वक्ते, विचारवंत घर सोडत नाहीत, भाषणाला जात नाहीत. पण मी महाराष्ट्रामध्ये असा एक वक्ता पाहिला, असा एक विचारवंत आणि अभ्यासक पाहिला की ज्याने मानधन ते पाकिट स्वतःच्या त्या संयोजकाला दिलं. काय फायदा होता महाराजांचा? महाराष्ट्राचं प्रबोधन झालं पाहिजे, लोकांना समजलं पाहिजे. 55 शिवसन्मान जागर परिषदा आम्ही महाराष्ट्रभर घेतल्या, तरी फडणवीसांनी पुरंदरेसारख्या विकृत व्यक्तीला पुरस्कार दिला, महाराष्ट्र भूषण. किती लोकांनी भूमिका घेतली? जस्टिस PB सावंतांनी घेतली, जस्टिस कोळसे पाटील साहेबांनी घेतली, त्यानंतर डॉक्टर जयसिंगराव पवारांनी घेतली.
प्रकाश आंबेडकरांनी घेतली. महाराष्ट्रातल्या बहुतेक महत्त्वाच्या व्यक्तींनी ह्या पुरंदरेंना पुरस्कार देऊ नये यांनी इतिहासाचं विकृतीकरण केलेलं आहे. छत्रपती शिवाजीराजेंची बदनामी केलेली आहे. जाती आणि धार्मिक ध्रुवीकरण त्या पुस्तकाच्या माध्यमातून केलेलं आहे. पुरंदरेंना पुरस्कार देऊ नये. तरी देखील फडणवीसांनी इतका विरोध असताना चोरून, कारण राज्यपाल भवनामध्ये कधीच कार्यक्रम झाला ना, पहिल्यांदा झाला. ते जाहीर देणार होते शनिवार वाड्यावरती पंतप्रधानांना वगैरे बोलावून, त्यांचं नियोजन झालेलं होतं. परंतु चोरून त्यांना पुरस्कार द्यावा लागला राजभवनामध्ये. म्हणजे पुरंदरे विकृत असून सुद्धा फडणवीसांनी त्या बीजेपी वाल्यांनी विचारधारेने पुरस्कार दिला, महाराष्ट्र भूषण. सुसंस्कृत महाराजांची तुम्ही बाजू घेत नाही, त्यांच्या बाजूला उभं राहत नाही तुम्ही. किती कृतज्ञपणा आहे. त्यांनी संपूर्ण आयुष्य ह्या चळवळीसाठी, पुरोगामी विचारधारेसाठी, आणि त्याचा थेट फायदा कोणाला होतो? थेट फायदा होतो महाविकास आघाडीला, पुरोगामी समन्वय पक्षाला याचा फायदा होतो. संभाजी ब्रिगेडनी गिरीश कुबेरांना काळं फासलं, कारण त्यांनी जे इंग्लिश पुस्तक लिहिले त्यामध्ये प्रचंड विकृतपणे लेखन केले, प्रचंड विकृतपणे. छत्रपती शिवाजीराजांबद्दल, राजाराम महाराजांबद्दल, शाहू महाराजांबद्दल खूप वाईट वाईट पद्धतीने लिहिले. म्हणून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी नाशिक या ठिकाणी गिरीश कुबेरला काळं फासलं, मारहाण नाही केली, काळं फासलं. तर लगेच महाराष्ट्रातल्या नामवंत नेत्यांनी, पुरोगामी समजणाऱ्या, फुलेशाह आंबेडकरांचं रात्रंदिवस नाव घेणाऱ्या नेते मंडळींनी गिरीश कुबेरला काळं फासलं, त्याबद्दल निषेध केला ब्रिगेडचा. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी. मग महाराजांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे संविधानाच्या कक्षेत, लोकशाहीच्या कक्षेत येत नाही का? का भूमिका घेतली नाही? आमचा राग आहे विद्याताई, ते त्यांच्या आयडिओलॉजी प्रामाणिक आहेत हो. आपण आपल्या आयडिओलॉजी प्रामाणिक आहोत का? हे माज काय येतो? मग या धर्मांधाना, सनातनांना माज काय येतो? तर यामुळे माज येतो. यांच्या बाजूने कोण उभं राहत नाही, पण यांच्या बाजूने सर्वसामान्य जनता उभ्या, लक्षात ठेवा. भांडारकर प्रकरण, जेम्स लेन प्रकरणामध्ये त्यांनी भूमिका घेतली. अनेक विचारवंत तयार झाले, लेखक तयार झाले. आज महाराष्ट्रामध्ये शिवचरित्र लिहिणारे, संभाजी महाराज चरित्र लिहिणारे, शिवाजी महाराज, संभाजीराजांवरती बोलणारे अनेक वक्ते बहुजन समाजातून तयार झालेले आहेत. त्याचं श्रेय महाराज सरांच्या त्या लेखाला द्यावं लागतं. पुरंदरेच्या आयडिओलॉजी आता कोण वाचत नाही. महाराष्ट्रावर फिरणारे वक्ते कोण आहेत? बहुजन समाजातले वक्ते. आणि त्या वक्त्यांचं मार्गदर्शन कोणी केलं? महाराज सरांनी त्या वक्त्यांना मार्गदर्शन केलं. कसं लिहायचं, कसं बोलायचं, कसं पुढं जायचं. अनेक वक्ते, अनेक लेखक, अनेक अभ्यासक यांना सातत्यानं मार्गदर्शन करण्याचं काम महाराज सरांनी केलं. पण महाराज सर हे गोरगरिबांचं, जनमानसांचं, उपेक्षितांचं, वंचितांचं मुक्त विद्यापीठ आहे, ओपन लर्निंग स्कूल आहे. इतकं मोठं काम त्यांनी केलेलं आहे. केवळ पत्रकार नाहीत, लेखक आहेत, अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. ते नाटककार आहेत. जिंकूया 10 दिशा नाटक लिहिलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि फुलेशाह आंबेडकर असे वेगवेगळे आपण समजत होतो ना. फुलेशाह आंबेडकरचा महाराष्ट्र, फुलेशाह आंबेडकरांच्या आयडिओलॉजीला छत्रपती शिवाजीराजांच्या इतिहासाशी जोडण्याचं काम त्या नाटकाने केलं. जिंकूया 10 दिशा, घालील लोटांगण, संत तुकाराम महाराजांचं नाटक त्याने बसवलं. आणि त्या नाटकामध्ये स्वतः त्यांनी भूमिका केली, तोंबाजीची भूमिका केली, अफलातून भूमिका केलेली आहे. म्हणजे ते अभिनेते आहेत, ते कलाकार आहेत, ते शाहीर आहेत, ते गायक आहेत. एक व्यक्ती एका विषयामध्ये किती क्षेत्रामध्ये काम करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ज्ञानेश महाराज आहेत. 2018 साली कोरेगाव भीमा झालं. 18 साली 100 वर्ष पूर्ण होणार होती त्या घटनेला, 200 वर्ष पूर्ण होणार होती. आणि म्हणून त्या ठिकाणी मोठा गोंधळ झाला. तेव्हा महाराष्ट्रामध्ये असं चित्र होतं की बौद्ध विरुद्ध मराठा असा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. पण त्या कोरेगाव भीमावरती त्यांनी विस्तारण लिहिलं. त्यामुळे महाराष्ट्र दंगलीपासून वाचला. दादोजी कोंडदेवचा पुतळा हटवणं, त्यावेळेस देखील महाराज सरांनी घेतलेली भूमिका, चित्रलेखातून केलेलं प्रबोधन, त्यामुळे दादोजी कोंडदेवचा पुतळा हटवावा लागला. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या ज्यावेळेस वादग्रस्त बाब निर्माण होईल की ज्यातून ध्रुवीकरण होतंय, दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण होती, त्या प्रसंगी ज्ञानेश महाराज सरांनी भूमिका घेतलेल्या आहेत. प्रश्न राहिला चिकित्सेचा. 5 मिनिटात संपतो. प्रश्न राहिला चिकित्सेचा. चिकित्सा करायची नाही का? ज्या भाषणाबद्दल त्यांच्यावरती आक्षेप घेण्यात आला, चिकित्सा करायची नाही का? ज्या धर्मामध्ये चिकित्सा नसते
तो धर्म कधी प्रवाही नसतो. बुद्धांनी सांगितलं 2500 वर्षापूर्वी माझं तत्वज्ञान तुम्हाला कालबाह्य वाटलं तर नवीन ज्ञानाची निर्मिती करा. पण बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलं एक शब्द देखील त्यातला कालबाह्य झाला नाही. इतके विज्ञानवादी बुद्ध होते. पण बुद्धांनी स्वातंत्र्य दिल्यामुळं, बुद्धांनी धर्मचिकित्सेचं स्वातंत्र्य दिल्यामुळं बुद्धिझम मध्ये अश्वघोष, असंग, वसुबंधू, दिगनाथ, धर्मकीर्ती असे मोठे फिलॉसॉफर निर्माण झाले. बाबासाहेब आंबेडकर नवयान आपल्याला दिलं. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा जसाचा तसा बुद्ध नाही स्वीकारला. नवयान हे स्वातंत्र्य भारतीय परंपरेमध्ये आहे. 4 लोकांनी चिकित्सा केली वेदाची. बुद्धांनी वेदप्रमाणे नाकारलं, महावीरांनी वेदप्रमाणे नाकारलं, तुकारामांनी वेदप्रमाणे नाकारलं. वेदाची चिकित्सा करणारी परंपरा आपल्याकडे, महाकाव्याची चिकित्सा करणारी, पुराणाची चिकित्सा करणारी परंपरा आहे. आपले प्रबोधनकार ठाकरे म्हणाले, काही मंडळी म्हणतात की पुराणामध्ये सगळं वाईट नाही, काही चांगल्या गोष्टी देखील आहेतच. तर त्यांना प्रबोधनकार ठाकरे म्हणाले होते, अरे संडास मध्ये पडलेले 4 आठाने तुम्ही हात घालून काढून घेता का? नाही, ते टाकून देता ना तुम्ही. इतकं स्वातंत्र्य प्रबोधनकार ठाकरेंनी देखील दिलं. प्रबोधनकार ठाकरे परखड होते, कणखर होते, हिम्मतवान होते. प्रबोधनकारांचे 2 नातू माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राजसाहेब ठाकरे ते नेते आहेत. ती गोष्ट बाजूला ठेवूया. ते कलाकार आहेत, उत्तम व्यंगचित्रकार आहेत, हाकेच्या अंतरावरती आहेत. महाराजांची त्यांची चांगली ओळख आहे. या ठाकरे बंधूंनी देखील भूमिका का घेतली नाही? त्यांनी देखील भूमिका घेतली पाहिजे, कारण ते प्रबोधनकारांचे नातू आहेत आणि ते कलाकार आहेत. कलाकार नेहमी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करून समाजाला पुढे घेऊन जात असतो. आणि मग या नातवंडांनी भूमिका का घेतली नाही? इतकी दहशत निर्माण झाली आपल्या देशामध्ये. मग चिकित्सा झाली पाहिजे, चिकित्सेला वाव पाहिजे. युरोपमध्ये बायबलचे प्रमाण त्यांनी नाकारलं म्हणून तिथं क्रांती झाली, रेनेसान्स झाला, धर्मजागरण चळवळ झाली. आणि युरोपमध्ये क्रांती झाल्यामुळं, चिकित्सेला स्वातंत्र्य मिळाल्यामुळं आज युरोपमध्ये वैज्ञानिक क्रांती झाली, त्यातून औद्योगिक क्रांती झाली आणि त्यातून जग बदललं. रेल्वे, विमान, मेडिकल सायन्स हे सगळं जे बदललं ती चिकित्सा केल्यामुळेच ना धर्माची. आणि आपल्याला जर का पुढे जायचं असेल तर आपल्याकडे चिकित्सेला वाव असला पाहिजे. राहिला प्रश्न रामाच्या आणि स्वामी समर्थांच्या चिकित्सेचा. किती पुस्तकं दाखवू तुम्हाला मी रामाच्या संदर्भात आणि स्वामी समर्थ संदर्भात लिहिलेली. आपल्याकडेच बाबासाहेबांनी रीडर्स लिहिलं, बाबासाहेब रीडर्स सिंथेसिस लिहिलं. भास्करराव जाधवांनी रामायण, वास्तव रामायण नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. पेरियार E.V. रामास्वामी, प्राच्य विद्यापंडित शरद पाटलांचं पुस्तक आहे रामायण महाभारतातील वर्णसंघर्ष. अनेक दिग्गज लोक आहेत रामायणाची महाभारताची चिकित्सा करणारे. एकटे महाराज सर नाही. मग यांचं काय करणार आहात तुम्ही? या सगळ्यांचं फुले शाहू आंबेडकरचा महाराष्ट्र म्हणताना बाबासाहेब रीडरचं काय करणार आहात तुम्ही? भास्करराव जाधव त्या काळामध्ये मुंबई विद्यापीठामध्ये गोल्ड मेडल झालेले बॅरिस्टर होते आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे कमिशनर होते. त्यांनी रामायणाची चिकित्सा करणारं पुस्तक लिहिले. आणि प्राच्य विद्यापंडित शरद पाटील, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विद्वान, असं म्हटलं जातं की ज्या ठिकाणी D.D. कोसंबी, आर.एस. शर्मा, रोमिला थापर हे थांबतात, राहुल सांस्कृतिक थांबतात, तिथून शरद पाटील सुरू होतात. अशा दिग्गज शरद पाटलांनी देखील रामायणाची चिकित्सा करणारं पुस्तक लिहिलंय. हे चिकित्सेत स्वातंत्र्य नाही. चिकित्सा असेल तर धर्म पुढे जातो ना. आणि ज्याला तळमळ आहे तो चिकित्सा करतो. ज्यांना पुरस्कार पाहिजे, ज्यांना सन्मान पाहिजे, तो कशाला चिकित्सेच्या भानगडीत पडेल? ज्यांना गोरगरिबाबद्दल, सामान्य जनतेबद्दल, देशबांधवाबद्दल तळमळ आहे असेच व्यक्ती चिकित्सा करतात. म्हणून ते स्वातंत्र्य महारावांना आहे आणि म्हणून त्या स्वातंत्र्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. ते काय हिंदू धर्माचे शत्रू आहे? हिंदू धर्म अधिक अपडेट व्हावा, हिंदू धर्मामध्ये सुधारणा व्हाव्यात, हिंदू धर्मातील अंधश्रद्धा, कर्मकांड, विषमता ह्या नष्ट व्हाव्यात, यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्यपणाला लावलेलं आहे. त्यांनी खूप मोठं महान कार्य संपूर्ण आयुष्यामध्ये केलेलं आहे. आणखीन खूप करायचंय त्यांना काम. शेवटपर्यंत महाराव सरांच्या पाठीशी हा महाराष्ट्र आहे. तुम्ही इतकं काम करा महाराव सर की संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे. तुमचा 100वा वाढदिवस आम्हाला साजरा करायचा आहे. एवढ्या शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.